नमस्कार मुलांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि मजेदार धडा पाहणार आहोत. आपली हवेची गरज. आपण सर्व जिवंत आहोत कारण आपण श्वास घेतो. पण ही हवा दिसते का? आपण तिला पकडू शकतो का? चला तर मग हे खूप सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात. त्याआधी मी तुम्हाला एक कोड सांगतो, त्याचं उत्तर द्या बघू. चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला, दिसत नाही डोळ्यांना, लागत नाही हाताला, आहे तरी कोण मी, येईल का ओळखायला? होय, ती म्हणजे हवा. मुलांनो, फुगा का मोठा होतो? कारण त्यात आपण हवा भरतो. हवा दिसत नाही, रंग नसतो, वासही नसतो, पण ती आपल्या जवळ असते आणि जागा सुद्धा व्यापते. हे आपण प्रयोगातून पाहायचं आहे. हवा आपल्या भोवती सगळीकडे पसरलेली असते. आपण तिचा वास, चव, रंग काहीच पाहू शकत नाही. पण आपलं शरीर श्वास घेऊन हवेचा उपयोग करतं. हवा आत घेणे म्हणजे श्वास घेणे आणि हवा बाहेर सोडणे म्हणजे उच्चश्वास, म्हणजे हवा बाहेर टाकणे. हे दोन्ही मिळून होतो तो म्हणजे श्वासोच्छ्वास. आता या व्हिडिओमध्ये पहा, काय दिसतंय? शांत झोपलेल्या माणसाकडे बघितल्यास छाती हळूच वर खाली होते, कारण तो श्वासोच्छ्वास करत आहे. श्वास घेतल्यावर छाती वर जाते आणि सोडल्यावर छाती खाली येते. बाळांनो, आपल्याला हवेची गरज का आहे? कारण आपले शरीर सतत काम करत असतं. ते चालू ठेवण्यासाठी ताज्या हवेतला ऑक्सिजन आवश्यक असतो. हवेच्या मदतीने आपण ऊर्जावान राहतो. शरीरातील कामे व्यवस्थित चालतात. आपल्याला थकवा कमी येतो. म्हणूनच शुद्ध हवा खूप महत्त्वाची आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात. काही जणांच्या घरी असतात बघा, तुम्ही सुद्धा ते पाहिलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, हे मासे श्वास कसा घेत असतील? पहा, त्यांना लागणारी हवा पाण्यात विरघळलेली असते. पाण्यातली हवा कमी झाली तर मासे त्रासतात. म्हणूनच पाण्यात सतत बुडबुडे येत राहतात. हे बुडबुडे म्हणजेच पाण्यात टाकली जाणारी नवी हवा. चला आपण एक प्रयोग पाहूयात. आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, तो प्रयोग पाहिला. स्ट्रॉने पाण्यात फुंकर मारली की बुडबुडे वर येतात, म्हणजेच आपण दिलेली हवा पाण्यात मिसळते. मुलांनो, आता सांगा, आपल्याला हवा गरजेची आहे की नाही? हो, तर मग रोज सकाळी खिडक्या उघडून घरात ताजी हवा येऊ द्या. झाडे वाढवा, आपली हवा शुद्ध ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, हवा दिसत नाही, पण तिच्याशिवाय जिवंत राहता येत नाही. आजचा धडा तुम्हाला समजला असेल. आपल्याला हवेची गरज का आहे हेही तुम्हाला कळाले असेल. समजलं का बाळांनो तुम्हाला? चला तर मग आता आपण काही प्रश्न पाहूयात. तुम्ही फटाफट उत्तरे द्या. चला, प्रश्न पहिला, हवा आपल्याला दिसते का? उत्तर आहे नाही, हवा आपल्याला दिसत नाही. प्रश्न दुसरा, आपण श्वास घेतो तेव्हा हवा कुठे जाते? उत्तर आहे हवा आपल्या शरीरात फुफ्फुसात जाते. प्रश्न तिसरा, फुगा का मोठा होतो? उत्तर आहे कारण आपण त्यात हवा भरतो. प्रश्न चौथा, माशांना श्वास घेण्यासाठी हवा कुठून मिळते? उत्तर आहे पाण्यात विरघळलेल्या हवेतून. प्रश्न पाचवा, आपली छाती वर खाली का होते? उत्तर आहे कारण आपण श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो. समजलं ना? ठीक आहे.
चला मग आता आपण पुन्हा नव्या पाठाकडे वळू. धन्यवाद.